अखंड या विश्वातील धनाची जी मालकीन आहे ती लक्ष्मी माता आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये धनाची जरूरत ही निश्चित असते। प्रत्येकाला वाटतं बघा धन, आणि त्यामुळे जीवन आपलं सुखी होतं। जर लक्ष्मी माता आपल्या घरात असेल, म्हणजे लक्ष्मी मातेचा वास असेल, आशीर्वाद असेल आपल्या घरावरती, तर आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होते, आरोग्य प्राप्त होतं आणि सुंदर असं जीवन आपल्याला जगता येतं। तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये असणारी जी किरसुनी बघा, काही भागामध्ये किरसुनी म्हणतात, काही भागामध्ये झाडू म्हणतात, काही भागामध्ये लक्ष्मी म्हणतात। तर हा जो झाडू आहे आपण घर साफ करायसाठी वापरतो, परंतु याचे सुद्धा नियम आहेत काय, की घर कोणत्या वेळेस आपल्या झाडून साफ करावं। आणि असं जर सगळं नियम जर आपण पाळलं तर लक्ष्मी माता आनंदित राहते आपल्या घरामध्ये, आरोग्य मिळतं संपूर्ण ह्या कुटुंबाला। आणि सुंदर अशी ही झाडूची माहिती आज आपण जाणणार आहोत। हा व्हिडिओ नक्की पहा, कारण हे नियम जर पाळले ना तर आपण करोडपती बनू शकतो। कारण मित्रांनो, जे आपण कष्ट करतो त्या कष्टाला बरकत मिळते, आणि त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा। आणि व्हिडिओ जर आवडला ना तरच लाईक करा, आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि लक्ष्मी माता ये नम अशी आम्हाला कमेंट नक्की द्या। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। तर मित्रांनो, आपल्या घरातील झाडूचा उपयोग ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला काही गोष्टीकडे आपल्याला ध्यान द्यायचं। घरामध्ये आपण कोणत्या वेळी झाडू मारायचा, कोणत्या रूम मध्ये झाडू मारायचा, घरातील जो झाडू येतो आपण कुठे ठेवायचा, नवीन झाडू कधी आणायचा, जुना झाडू आपल्या घरातून कधी बाहेर टाकायचा, झाडू उभा ठेवायचा किंवा आडवा ठेवायचा। आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले असतील तर झाडू मारायचा का, आपल्या घरातील जी लादी आहे, जी काही फरशी म्हणजे असेल ती आपली, ती कधी आपण साफ करावी, हे सगळे नियम आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। तर मित्रांनो, हे जे नियम आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहेत। आपली आजी, आपले आजोबा आपल्याला नेहमी सांगतात की बाळा, झाडूला पाय लागला रे, पाया पडती लक्ष्मी। तर मित्रांनो, त्यासाठीच हे जुने नियम जाणून घ्या, नक्की आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग होईल आणि सुंदर असं जीवन जगता येईल, आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की राहील। तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या नुसार, नियमानुसार आपल्या घरातील जो झाडू आहे तो झाडू फक्त आपल्या घरातील घाण किंवा कचरा साफ करण्यासाठी नसतो, तर आपल्या घरातील झाडू हे आपल्या घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक साफ करण्यासाठी असतो। झाडू आपल्या घरात सुख समृद्धी आणतो। आपल्या घरातील झाडू जो असतो ना मित्रांनो, त्याच्यामध्ये लक्ष्मी माता असते, म्हणून तिला बघा काही भागामध्ये आज जुनी जाणकार लोक लक्ष्मी म्हणतात बघा। आणि त्यामुळे आपण जर आपल्या घरातील झाडूचा आदर बाळगला, तिचा सन्मान केला व्यवस्थित, तर लक्ष्मी माता प्रसन्न होते। आणि जर आपण झाडूचा सन्मान केला नाही तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण घराला भोगावा लागतो। आपली जी कमाई असते त्या कमाईवरती आपल्याला फरक पडतो बघा, म्हणजे अडचण येते, त्यावेळी कळून येत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टी, घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो। तर मित्रांनो, रोगरायांना दूर करणारी माता म्हणजे शीतला माता। आपण शीतला मातेचा जर फोटो पाहिला असेल, कुठं मूर्ती पाहिली असेल, तर मित्रांनो, जी शीतला माता आहे त्या शीतला मातेच्या एका हातामध्ये झाडू आहे बघा, आणि हा झाडू रोगराया दूर करतो। तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये झाडूचा उपयोग करताना काही नियम आपण बाळगतो, आणि ते काय नियम आहेत ते आज आपण पाहणार आहोत। आता प्रथम आपण पाहणार आहोत की घरामध्ये झाडू मारायचा कधी आणि तो कसा मारायचा। तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण घरामध्ये झाडू मारतोय त्यावेळेला आपण मौन बाळगायचं बघा, काही बोलायचं नाही, बडबड अजिबात करायची नाही, हा नियम आहे। दुसरा नियम आहे, झाडूला पाय कधीही लागून द्यायचा नाही, जर लागला तर त्या झाडूच्या पाया लगेच पडायचं। लक्ष्मी मातेला माफी मागायची, मातीची क्षमा मागायची, आणि माता त्यावेळेला तुम्हाला माफ करते। आणि जर तुम्ही असं काय केलं नाही बघा, झाडूला पाय लागला, काहीच नाही, तो झाडू आहे असं जर समजलं आपण, तर त्यावेळी मित्रांनो लक्ष्मी माता रागावून तुमच्या घरातून निघून जाते, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। आता आपण पाहणार आहोत की झाडू मारण्याची वेळ, लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला वेळ आहे, शास्त्र आपलं सांगतं। तर आपल्या घरामध्ये ज्या वेळेला आपण झाडू मारतो ना, तो झाडू सूर्योदयाच्या अगोदर मारायचा, म्हणजे सूर्याची किरण जी पडतात पहिली बघा त्यावेळेस झाडू मारला। तर जर आपल्याला नाही जमलं त्यावेळेस, तर सूर्य उगवल्यानंतर 10 मिनिटांनी आपण झाडू मारावा तरी सुद्धा चालतो। तर मित्रांनो, याचा अर्थ आहे की दीप लावण्याच्या अगोदर झाडू मारणं, कारण अखंड या विश्वाचा दीप म्हणजे सूर्य हो, आणि तो उगवायच्या आत झाडू मारायचा। किंवा आपल्या घरातील जी पूजा आहे ना बघा, पूजा अर्चा करतो का नाही मंदिरात, आपण पूजा अर्चा करण्याच्या अगोदर आपलं घर साफसफाई करून घ्यायचं,
आणि दुसरा मुद्दा म्हणजे संध्याकाळचा झाडू. मित्रांनो, संध्याकाळी दीप लावायच्या आत झाडू मारायचा बघा. म्हणजे घरातला जो दीप आहे आपला तो लावायच्या आत झाडू मार, म्हणजे सूर्यास्त होण्याच्या अगोदर झाडू मारायचा, परत झाडू मारायचा नाही घरात. आणि जर झाडू मारला तर लक्षात घ्या, वाईट वेळ येण्याचा तो एक संकेत असतो. काही लोक बघा, रात्र झाली, आपलं घर खराब झाले, म्हणजे शहरामध्ये आपण पाहतो भाजी साफ करतो किंवा दुसरं काय करतो, त्यावेळेला कचरा होतो आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं आपलं घर घाण आहे बाबा, आपल्याला साफ केलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा वेळी नक्की झाडू मारा. परंतु जो झाडू मारतोय तो जो कचरा आहे आपला, तो घराच्या बाहेर न्यायचा नाही बाबा, उंबऱ्याच्या अजिबात न्यायचा नाही. तो तिथंच सारून बाजूला ठेवायचा किंवा कचरा कुंडी आपली छोटीशी असेल डबा त्यात ठेवायचा. कारण असं केल्यानं मित्रांनो तुमची लक्ष्मी बाहेर जाणार नाही, तुमची लक्ष्मी तुमच्याच घरात राहील. फक्त एक लक्षात ठेवा, रात्रीत झाडू कधी मारायचा, कारण आता दिवाळी आली आहे आणि लक्ष्मी पूजना दिवशी रात्रीचा झाडू घरात मारायचा दीप लावू ना. आणि त्यामुळं काय होतं तर तुमच्या घरातलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य साफ होऊन जातं आणि लक्ष्मी दारिद्र्याला बाहेर लावत. फक्त एकच वेळी झाडू मारू शकतो, तो दिवस म्हणजे अमावस्येची रात्र. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्यात. तर आपण पाहणार आहोत की झाडूच मारायचा नाही कधी, ही वेळ पाहणार होता. तर मित्रांनो, घरात ज्यावेळेला आपण दीप लावतो म्हणजे आपली निरंजनी देवासमोरची, त्यावेळेला परत झाडू मारायचा नाही. ज्यावेळेला आपल्या घरातलं जेवण तयार होतं सगळं, त्याच्यानंतर झाडू मारायचा नाही. तुमच्या घरातील एखादा सदस्य जर बाहेर गेला असेल, कामावर कुठेही गेला असेल, तर कमी जास्त तास दीड तास झाडू मारायचा नाही. जर अशा वेळी मारला तर त्याला त्या ठिकाणी कार्य त्याचं सफल होत नाही बघा, आपलं शास्त्र सांग. आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला असेल तर लगी झाडू मारायचा नाही बघा. किंवा एखादा शिंक आले आपल्याला तरी त्यावेळी झाडू मारायचा नाही. एखादं घरात कोण रडत असेल, लहान मूल, त्या टायमाला झाडू मारायचं नाही. किंवा रागानं कोणी भांडत मोठ्याने बोलत असेल तरी त्यावेळेस अजिबात झाडू मारायचा नाही. तर मित्रांनो, सगळ्यात आता पाहणार आहोत आपण प्रथम की झाडू कोणत्या दिशेला मारायचा. तर मित्रांनो, झाडू मारताना अगदी सोपी पद्धत आहे बघा. जो घराचा मेन डोर आहे आपला, आतून झाडू मारायचा मेन डोअरकडं, परंतु मेन डोअरच्या बाहेर न्यायचं नाही झाड. आणि हा सगळा कचरा त्याच ठिकाणी ठेवायचा. हे सगळ्यात महत्वाचं. याच्यामुळे तुमची जी लक्ष्मी तुमच्याच घरात राहणार आहे. आता मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे झाडूचा, सगळ्यात महत्वाचा, की झाडू ठेवायचा कुठं, कसा ठेवायचा. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मी आपल्याला सांगतो की झाडू म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मीचा अंश आहे. त्या ठिकाणी दारिद्र्य झाडून काढणारी ही लक्ष्मी लक्षात घ्या तुमची. मग तो झाडू ठेवायचा कसा, तर मित्रांनो, झाडू हा लपवून ठेवायचा. तुमच्याकडे जे असणारं धन आहे तुम्ही कधी उघड्यावर ठेवता का? पैशाचं बंडल बाहेर ठेवता का? घरात हॉलमध्ये कुठं ठेवता का? नाही ठेवत. तर मित्रांनो, ही लक्ष्मी ती लपवून ठेवायची बघा. कोणालाही दिसता कामा नये. घरात बाहेरून येणारा व्यक्ती, तुमच्या घरात कोण पाहुणा आला असेल तर ती लक्ष्मी दिसली नाही पाहिजे बघा, असं ठेवायचं आपण. तुमचं स्वयंपाकगृह, पूजागृह, बेडरूम अशा ठिकाणी झाडू ठेवायचा नाही. झाडू ठेवायचा तर तुमचा एखादा बेड असेल तर बेडच्या खाली ठेवा झाडू. किंवा दरवाजा, मेन डोअरचा नाही, आतला दरवाजा कुठं असेल ते दरवाजा पाठीमागं ठेवायचा. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, झाडू ठेवताना सुद्धा त्याचा सुद्धा नियम आहे. झाडू हा कधीही उभा ठेवायचा नाही. झाडू हा नेहमी आडवा ठेवायचा, झोपलेला स्थित. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही लोक आहेत बघा, झाडूला मानत नाहीत आणि झाडू चपल्याच्या स्टँड शेजारी ठेवतात. मित्रांनो, चपल्याच्या स्टँड शेजारी कधीच झाडू ठेवायचं नाही, कारण ती लक्ष्मी माता आहे हो. स्वच्छ जागेतच झाडू ठेवायचा, ओला करायचा नाही, झाला तर सुकवून ठेवायचा. आणि मित्रांनो, रात्रीच्या वेळेस तुमचा जो झाडू आहे तो मेन डोर आहे तुमचा, त्याच्या आतल्या बाजूला म्हणजे घरातल्या बाजूने आडवा ठेवला तिथं तरी चालतो या साईडला, कारण त्याचं सुद्धा रहस्य आहे. तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा त्यावेळी रात्रीच्या घरात येणार नाही बघा. असं सुद्धा कित्येक लोक करतात आणि शास्त्र आपलं सांगतो. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आपला झाडू आपल्या घराच्या छतावर कधी वर ठेवायचा नाही, कधीच नाही ठेवायचा. आता आपण पुढचं पाहणार आहोत की झाडू नवीन आणायचा कधी. त्यावेळेला आपला जुना झाडू होतो का नाही, त्यावेळेला आपला झाडू नवीन आणावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, झाडू शनिवारचा आपण आणायचा. आणि घेतलं तर एक झाडू घ्यायचा नाही, 3 झाडू आपण संगच घ्यायची. आणि याचा जो उपयोग आहे, झाडू मारण्याचा सुद्धा उपयोग आहे, दिवस महत्वाचा. तो महत्वाचा दिवस म्हणजे शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी आपण नवीन झाडूने झाडू मारायचा. आता तुम्ही म्हणताल की जुना झाडू आम्ही कधी घराच्या बाहेर करायचा, तर मित्रांनो, तो दिवस म्हणजे सुद्धा शनिवार आहे. शनिवारीच तो झाडू बाहेर काढायचा फेकण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, जुना जो झाडू आहे कधीही जाळून टाकायचा नाही बघा. काही लोक अशी आहेत की जाळून टाकतात, परंतु जाळून टाकायचं नाही, ती लक्ष्मी. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की ज्यावेळेला आपण नवीन घर घेतो बघा, किंवा नवीन घर बांधतो किंवा विकत घेतो कुठं,
तर त्यावेळेला काय करतो आपण, घरातलं सगळं सामान त्या घरामध्ये घेऊन जातो. त्यावेळेला आपण जुना जो झाडू असतो आपल्या जुन्या घरातला, तो झाडू बघा काही लोक घेऊन जात नाही, म्हणजे आता आम्ही नवीन घरात गेल्यावर नवीन झाडू घेऊ. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जुना जो झाडू आहे तुमचा नक्की तुमच्या घरात घेऊन जा आणि नवीन घरात सुद्धा नवीन झाडू घ्या. कारण जुना झाडू म्हणजे तुमची लक्ष्मी हो. ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे मग लक्ष्मीला घेऊन जाणार का नाही, त्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात त्या ठिकाणी जाते आणि नवीन घरात सुद्धा भरभराट होते. आता तिथं गेल्यानंतर तो झाडू जुना झाला तर शनिवारी तुम्ही तो झाडू काढून टाका, त्याच्याबद्दल काय वाद नाही, आणि नवीनच झाडूने झाडू मारा, तो भाग वेगळा आहे. परंतु जुना झाडू घेऊन तुम्ही नक्की जा. आता काही वेळेला असं होतं की काही लोक भाड्यानेही राहतात, ही रूममधून त्या रूममध्ये जातात भाड्याने, पण त्यावेळेस सुद्धा आपला झाडू तिथं सोडायचा नाही, कारण ती आपली लक्ष्मी, त्या लक्ष्मीला आपण बरोबर घेऊन जायचं. तर हा सुद्धा मुद्दा आहे. आता पुढचा मुद्दा आहे की घरातली ज्यावेळेला आपण फरशी साफ करतो ना, लक्षात घ्या चुकून आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. काही वाईट माणसं असतात त्यांच्या मार्फत सुद्धा बघा नकारात्मक ऊर्जा येते, यांची नजर लागते आपल्या घराला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही फरशी साफ करताय त्यावेळेला तुमचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिठाने ती फरशी साफ करायची तुमच्या घरातल्या पाण्याने. एक नकारात्मक ऊर्जा वाऱ्यासारखी पळून. तुमच्या घरात जर लक्ष्मी तुम्हाला राहावीशी वाटत असेल तर सोपा उपाय तुम्हाला सांगतो की मंदिरामध्ये झाडू दान करायची, आणि असे दान करायचे की कोणाला सांगायचं नाही आम्ही दान करायला चाललोय म्हणून. पाट 3, 4, 5 वाजता मंदिर किती खुले असतात, गपचिप जायचं नाही, झाडू त्या ठिकाणी मंदिराला दान करायचे. लक्ष्मी माता आनंदी होईल आणि तुमच्या घरात घर आहे तुमचं सुखमय होईल. बघा सगळा आजार पळून जाईल. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण कष्ट मेहनत करतो त्या कष्टाला यश मिळतं आणि ती लक्ष्मी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरातील जी झाडू आहे ती म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी. बघा तिचा आदर करा आणि असे विचार आपण लहान मुलांना आपल्या घरातला सांगा. बघा कधी आपल्या झाडूला पाय लागला आपल्या किरसुनीला लक्ष्मीला तर त्यांना लगेच सांगायचे पाया पड पहिलं बाबा ती लक्ष्मी. तर मित्रांनो आता जो दिवाळीचा सण आहे सगळ्यांना अगदी आनंदाचा भरभराटीचा जावो हे आम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की राहील बा प्रार्थना आहे. सुंदर अशी माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पहिला असाल तर आपण, आणि लक्ष्मी माता आई नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.